सोने की खरीद को टाले, गोल्ड की जरूरत नहीं है। मे महिन्यात पंतप्रधान मोदींनी म्हटलं सोनं खरेदी करू नका आणि त्यानंतर मात्र राजकारणात अनेक उलथापालथ झाली। लोकांनी सोनं खरेदी करायचं थांबवलं, पण राजकीय पक्षांनी आमदार आणि खासदार खरेदी करायला चालू केलं। एका बाजूला मोदींकडून सोनं खरेदी न करण्याची चर्चा, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील खासदार खरेदीवरून सुरू झालेला जोरदार आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला। उद्धव ठाकरेंनी असा काही बाण मारलाय की सध्या एकच वाक्य राज्यभर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात वेगाने फिरतंय आणि ते वाक्य आहे सोनं खरेदी करू नका, आमदार खासदार खरेदी करा। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। महाराष्ट्राची आणि देशाची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या काही वर्षात राजकारणात मोठे बदल घडले। पक्षांतर, गटबाजी, आघाड्या आणि युती यांची नवी समीकरणं तयार होताना दिसतात। पंतप्रधानांनी सोन्याची आयात कमी करण्यासाठी हे आवाहन केलंय, कारण देशाचे परकीय चलन वाचवायचे। पण मग प्रश्न हा पडतो की आमदार आणि खासदार खरेदी करण्यासाठी जे करोडो रुपये वापरले जातात ते पैसे कुठून येतात, ते पैसे कोणाचे? देशातील बड्या उद्योगपतींचे खिसे भरून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि इतर मार्गांनी काढलेला काळा पैसा या फोडाफोडीसाठी वापरला जातो। हा आरोप आता लपून राहिलेला नाहीये। जनतेला सांगायचं की तुम्ही डिझेल पेट्रोल वापरू नका, तुम्ही सोनं खरेदी करू नका, तुम्ही गरिबीत राहा, पण आम्ही मात्र चार्टर्ड विमानानं आमदार पळवणार, त्यांना 5 स्टार हॉटेलात ठेवणार आणि लोकशाहीची थट्टा उडवणार। हा विरोधाभास आज देशातील तरुण, देशातील शेतकरी आणि देशातील कष्टकरी उघड्या डोळ्यांना पाहत आहेत। सोनं खरेदी करणं हा भारतीय कुटुंबाचा एक भावनिक आणि आर्थिक आधार असतो। अडीअडचणीच्या काळात हे सोनं माणसाला तारतं। पण उद्धव ठाकरे यांच्या मते भाजपनं आज अशी परिस्थिती निर्माण केली आहे की माणसाच्या हातातील रोजगार गेलाय, शेतमालाला भाव नाही आणि त्यात हे म्हणतात सोनं खरेदी करू नका। पण दुसरीकडे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष स्वतः मात्र लोकप्रतिनिधींची जी खरेदी करतायत त्यामुळे देशाचं राजकीय आणि सामाजिक वातावरण पूर्णपणे गढूळ झालंय। एका बाजूला देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे, रुपयाची किंमत घसरत चालली आहे आणि दुसऱ्या बाजूला आमदारांचे भाव मात्र वाढत आहेत। हा कोणता विकास आहे? ही कोणती देशभक्ती आहे? आपल्या सत्तेसाठी संपूर्ण देशाची व्यवस्था वेठीस धरणं यालाच हुकुमशाही म्हणतात, अशी चर्चा थेट नागरिक करतायत। उद्धव ठाकरेंचे हे विधान भाजपच्या जिवारी लागलंय। त्यांनी थेट भाजपच्या नैतिकतेवर बोट ठेवलंय। भाजप नेहमी स्वतःला पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून घेतं। आम्ही मूल्यांचं राजकारण करतो, आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत, अशा गप्पा मारणारे भाजपचे नेते जेव्हा दुसऱ्या पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतात आणि त्यांना थेट मंत्रिपद देतात आणि प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्यासाठी फोडाफोडी करतात, तेव्हा कुठे असते नैतिकता? ज्या नेत्यांवर भाजपनं हजारो करोडोंच्या घोटाळ्यांचे आरोप केलेत त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन पवित्र करून घेतलं जात आहे। हा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंचे हे विधान जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणारे ठरले। मोदी बाबांचं ठीक आहे, मोदी बाबा सांगतात खतं वापरू नका, सोनं खरेदी करू नका। अरे सोनं खरेदी करण्याची ताकदच तुम्ही ठेवलेली नाहीये माझ्या या देशातल्या नागरिकांची, कसं करणार सोनं खरेदी? पण सोनं खरेदी करू नका, आमदार खासदार खरेदी करा। आमदार खासदारांचा भाव सोन्यापेक्षा स्वस्त झाला की काय? काय गळ्यात घालून फिरताय आमदार खासदारांना? किती नालायकपणे, किती कहर करायचा? विरोधकांच्या आरोपानुसार या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आज लोकशाहीतील विरोधी पक्षाचे अस्तित्व संपण्याचा गाठ घातला जातोय। जर देशात विरोधी पक्षच राहणार नाही तर लोकशाही कशी जिवंत राहणार? संविधानानं आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलाय, पण आज जर कोणी प्रश्न विचारला तर त्याच्या मागे ईडी लावली जाते, त्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जाते किंवा मग त्याला थेट पक्षात सामील करून घेतलं जातं। हा लोकशाहीचा सर्वात मोठा पराभव आहे। आमदार आणि खासदारांची खरेदी विक्री करून तुम्ही तात्पुरती सत्ता मिळवू शकाल, पण जनतेच्या मनातील विश्वास तुम्ही कधीच खरेदी करू शकत नाही। उद्धव ठाकरे यांच्या सोनं खरेदी करू नका, आमदार खासदार खरेदी करा या विधानामुळे सत्ताधारी सरकारच्या खोके सरकार आणि घोडे बाजार या प्रतिमेला बळकटी मिळाली आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर 50 खोके एकदम ओके अशी टीका केली जाते। उद्धव ठाकरेंच्या या नव्या विधानामुळे जनतेच्या मनात विरोधक पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधी विकत घेतात हा संदेश पुन्हा एकदा ठळक झालाय। राजकारणात नैतिकतेचा आणि मूल्यांचा मुद्दा महत्त्वाचा असतो। जेव्हा एखादा मोठा नेता जाहीर सभेत आमदार खासदार सोन्यापेक्षा स्वस्त झालेत का असा सवाल करतो, तेव्हा सामान्य जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींच्या पक्षांतराविषयी चीड निर्माण होते। विरोधकांना या नैतिक घसरणीच्या आरोपाचं उत्तर देणं आणि स्वतःचा बचाव करणं कठीण जातं। पंतप्रधानांच्या सोनं खरेदी टाळण्याच्या आवाहनाला थेट राजकीय फोडाफोडीशी जोडून ठाकरेंनी सर्वसामान्यांच्या भावनांना हात घातलाय। देशात गरिबी वाढली आहे, जनतेकडे सोनं घ्यायला पैसे नाहीत, पण सत्ताधाऱ्यांकडे आमदार घ्यायला कोट्यावधी रुपये आहेत। हा नेरेटिव्ह मतदारांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी नकारात्मकता पसरवू शकतो।
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून सातत्यानं होणाऱ्या गळतीला त्यांनी या विधानाद्वारे आर्थिक दबावाचा आणि अडवणुकीचा भाग म्हणून दाखवलंय. यामुळे मतदारांमध्ये उद्धव ठाकरे संदर्भात सहानुभूती वाढू शकते की सर्व बाजूंनी कोंडी करूनही ते एकटे लढतायत याचा थेट फटका आगामी निवडणुकीत विरोधकांच्या मतपेढीला बसू शकतो. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.